तर शुभ सकाळ माझी गँग. भाऊबीजेनिमित्त सुट्टी नव्हती, त्यामुळे आज आम्ही जाणार भाऊबीजेला दहिसरला माझ्या भाच्याकडे, नाळासोपाराला माझ्या भाचीकडे आणि सँटाक्रूजला. तर स्टे ट्यून. तर मित्रांनो, आधी मी आणि सोनू आम्ही तिघांनी गाडी काढली आणि निघालो विलेपार्ले स्टेशनला. विलेपार्ले स्टेशनला गाडी लावली, तिकीट काउंटरवरून ट्रेनची तिकीट काढली आणि आम्ही निघालो बोरवलीला. आणि ट्रेन पकडली आणि आम्ही स्लो ट्रेन पकडून निघालो बोरवलीला. आणि बोरवली स्टेशनला पोचलो आणि इतकी गर्दी आणि इतकं ऊन होतं की आमचा पूर्ण अंग घामाघूम झालं. त्यामुळे आम्ही लिंबू पाणी प्यायचं ठरवलं आणि लिंबू पाणीचं दुकान शोधता शोधता नाकी नाव आले. आणि पूर्ण मग आम्ही लिंबू पाणी प्यायला गेलो तर पावसाने उपस्थिती लावली आणि आमच्या पूर्ण मूडचा ऊन झालं. त्याच पावसातून आम्ही थेट बस पकडली आणि बस पकडून निघालो ताईच्या घरी. आणि आफ्टर लाँग टाईम बसने प्रवास केला आणि घरी पोचलो. बघतो तर हा स्पायडरमॅनचा छोटा भाऊ म्हणजेच माझा लाडका भाचा हा मोबाईलसाठी करामती करत होता. आणि आजकालच्या मुलांना मोबाईलचं खूप व्यसन लागलं आहे. त्यामुळे त्याचा मोबाईल साईडला ठेवून आम्ही त्याचं कार कलेक्शन बघायला सुरुवात केली. आणि त्याच्या कार कलेक्शनमध्ये इतक्या गाड्या होत्या की काय बोला, अंबानीलाही लाज वाटेल इतक्या त्याकडे गाड्या होत्या. आणि त्यासोबत खेळता खूप मजा आली. आणि त्यानंतर आम्ही भाऊबीजेच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि ताईने माझं तोंड काजूकतरीने गोड केलं, अगदी तिच्या मनासारखं. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो नालासोपारा स्टेशनला, कारण की आम्हाला जायचं होतं बाईकडे. आणि नालासोपारा स्टेशनला पोचून कबुतरांनी आमचं मारीबाईचं स्वागत केलं. आणि अफाट अशा गर्दीतून आम्ही पोचलो बाईच्या घरी. आणि बाईच्या घरी चुन्नू मुन्नूची भाऊबीज बघा. तर भाऊबीज संपवून आम्ही घरी निघण्याचा टाईम आला. तर मनावर दगड ठेवून आम्ही घरी निघालो. तर बाबू मला सोडायला मागतच नव्हते, तरी पण सुद्धा मी तिला तिच्या काकाकडे सोपवलं आणि घरी निघालो. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय.